नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगाम 2025साठी पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2025 ही आहे आणि अवघे 4 ते 5 दिवस उरले असताना पीक विम्याची वेबसाईट चालत नाही आणि त्यामुळं शेतकरी तसेच व्हीएलई यांना खूप परेशानी होत आहे. पीक विमा भरत असताना कोणते कोणते प्रॉब्लेम येत आहेत आणि याचं सोल्युशन काय आहे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पीक विम्याचा फॉर्म भरत असताना कालपासून 7/12 आणि 8 क्रमांक टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असं बफरिंग करताना दाखवत आहे. म्हणजे याच्या पुढे जात नाही, वेबसाईट बफरिंग करते. वेबसाईटवर खूप साऱ्या प्रमाणात लोड असल्यामुळे सर्व्हर बरोबर चालत नाही आणि अशा प्रकारे बफरिंग करत आहे. आणि ज्यांचं याच्या पुढे जातं 7/12 आणि 8 नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर यामध्ये एरर काय पाहायला मिळत आहे, एमएच स्टेट लँड रेकॉर्ड पोर्टल इज नॉट रिस्पॉन्डिंग, प्लीज ट्राय अगेन. म्हणजे तुमचं जे महाभूमी अभिलेखचं पोर्टल आहे ज्यावरून 7/12चा डेटा फेच केला जातो आणि व्हेरीफाय केला जातो, ते पोर्टल चालत नाही. त्यामुळं हा एरर पाहायला मिळत आहे. जोपर्यंत तुमचं भूमी अभिलेखचं पोर्टल सुरळीत होणार नाही तोपर्यंत तुमची पीक विम्याची वेबसाईट 7/12चा डेटा फेच करू शकणार नाही. अशाच प्रकारचा दुसरा एक एरर पाहायला मिळत आहे, सर्वे अँड खाता नंबर रिस्पॉन्स डॉट लँड डेटा डॉट स्प्लिट इज नॉट अ फंक्शन. म्हणजे हा हे 7/12 किंवा भूमी अभिलेखच्या वेबसाईटचाच प्रॉब्लेम आहे, ज्यामुळे तुमचा 7/12चा डेटा भूमी अभिलेखवरून व्हेरीफाय होत नाही. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याचं सध्या सोल्युशन काहीही नाही. भूमी अभिलेखची वेबसाईट जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत तुमचा 7/12चा डेटा व्हेरीफाय होणार नाही. आणि यामध्ये जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही रात्री 11 नंतर ट्राय करा आणि सकाळी पहाटे 4 ते 6 किंवा 7च्या दरम्यान अर्ज भरू शकता. त्यावेळेस PMFBYचं पोर्टल सुरळीत चालतं. त्यावेळेस सर्व्हरवर युजरची संख्या कमी असते, सर्व्हरवर लोड कमी असतो, त्यामुळं तुमची वेबसाईट सुरळीत चालते. हे याचं एकच सोल्युशन आहे. जोपर्यंत तुमचा भूमी अभिलेखचं पोर्टल सुरळीत होत नाही तोपर्यंत तुम्ही हे काम करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.